नमस्कार, मी किरण पाळेकर. भटकंदेरी खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आणि शुभ सकाळ. आज शनिवारचा दिवस आहे आणि आम्हाला भूक पण लागली आहे, तर बोललो काय नवीन करावं. तर त्यासाठी आम्ही बनवणार आहोत तुमच्यासाठी बीटचे कटलेट. तर ते कसे बनवायचे आणि त्याचे साहित्य आणि कृती काय ते तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. तर बीटरूटसाठी लागणारे साहित्य आहे कटलेटला पौष्टिक असे. तर आपण हे बीट घेतलेत आणि बटाटे उकडवून घेतलेत आणि उकडवून घेतल्यावर ते फ्राय व्हायला पटकन होतात मदत. त्याच्यासाठी आपण बीट आणि बटाटे उकडून घ्यायचे. तर नंतर घेतलं आपण इथे कांदा घेतला आहे, नंतर इथे रवा घेतला आहे, इथे मीठ आहे, हे आहे पेरी पेरी मसाला, आमचूर पावडर, आपला घरगुती मालवणी मसाला आहे, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर. तर असं हे बीटरूटसाठी लागणारे कटलेटसाठी लागणारे साहित्य आहे. तर त्याला आता कृतीला सुरुवात करूया. तर बघा आपण हे बीट आणि बटाटा असा स्मॅश करून घ्यायचं आहे. तर आपण सगळे बीट आणि बटाटा असा स्मॅश करून घेतला. तर याच्यात बाकीचे आपण साहित्य आहे ते टाकूया. तर आपण हे बटाटे आणि बीट स्मॅश करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य आहे ते आता घेऊया. तर आपण घेतलं आहे 1 बाउल कांदा. तर आता कांदा टाकूया. नंतर आपण टाकणार आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. नंतर टाकतो आपण ही मालवणी मसाला घरगुती. नंतर थोडा टेस्टसाठी हा घ्यायचा आहे पेरी पेरी मसाला 1 चमचा. आणि जरा आंबट स्वाद देण्यासाठी हे घ्यायचं आपल्याला आमचूर पावडर. तुम्ही लिंबू पण वापरू शकता. आणि थोडं तिखट येण्यासाठी मिरची आहे 2. आणि आपण हे टाकणार आहे चवीनुसार मीठ. आणि ही टाकली आपण कोथिंबीर. तर चला आपण हे सगळं आता एकजीव करून घेऊया. तर बघा आपण आता हे सगळे साहित्य आहे ते एकजीव करून घेऊया. मीठ मसाला सगळ्या गोष्टींना समान प्रमाणात लागण्यासाठी. चला तर हे सगळे साहित्य एकजीव केलेत. तर आपण असं राऊंड शेप करायचं आहे आणि मग हलक्या हाताच्या सहाय्याने असे दाबून घ्यायचे. आणि तुम्हाला जसा शेप आहे तसा तुम्ही करू शकता. त्रिकोण, चौकोन, आयताकृती. तर आपण असे गोल राऊंड करतोय. तर बाकीचे पण असे सगळे आपण राऊंड करून घेऊया. राऊंड केल्यावर मी तुम्हाला दाखवतो. तर बघा असे आपण हे राऊंड करून घेतलं आहे कटलेट साईजच्या हिशोबात एकाच. तर तुम्हाला जशी साईज पाहिजे जसा आकार पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता. तर चला आता आपण रवा मिक्स करून घेऊया. फ्राय करण्यासाठी कटलेट रवा घेऊया. आणि थोडंसं मीठ, म्हणजे थोडंसं बाहेरचं आवरणाला पण टेस्ट येण्यासाठी. तर आपण एक मिक्स करून घेऊया ते रवा आणि मीठ. तर आपण हे आपल्या रव्यामध्ये कोट करून घेऊया. आपण रवा लावणार आहे फ्राय करण्यासाठी, कांद्यामुळे क्रिस्पीपणा येईल कटलेटला. तर असेच आपण सगळे कोट करून घेऊया रव्यामध्ये एक एक. बघा दिसायला पण कसे मस्त दिसत आहेत ना. आणि हे पौष्टिक असतात. लहान मुलं कशी आपली खात नाही बीट, तर त्यांना असे बीटचे गाजरचे असे कटलेट करून द्यायचे, म्हणजे ते आवडीने असे खाऊ शकतात. आणि त्यांना मग या भाज्या खायच्या सवय पण होते.
तर चला हे कोट करून घेऊया आपण रव्यामध्ये चांगलं आणि नंतर मग फ्रायला सुरुवात. तर बघा आपण असे सगळे रव्याला कोट करून घेतले आहेत बीटचे कटलेट. तर आता आपण फ्रायला सुरुवात करूया. तर आपण इथे पॅन घेतला आहे आणि गरम केलं आहे. तर त्याच्यावर आपण बटर टाकणार आहे. त्याच्यावर एक एक आपण कटलेट पण सोडायचे ना. आपलं बटर पण गरम झालं. आपलं बटर आता गरम झालेलं आहे. तर आपण एक एक कटलेट त्यामध्ये फ्राय करायला ठेवूया. कलर पण मस्त दिसते ना. आता आपण याला प्रॉपर असे फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने. फ्रायसाठी साईडने पण तेल सोडायचं म्हणजे ते खालून पण क्रिस्प होतात चांगले. आता मीडियम गॅसवर हे सगळे आपण फ्राय करून घेऊया. तर बघा आपली एक साईड अशी फ्राय करून झाली आहे. तर दुसरी पण आपण तशीच फ्राय करून घेऊया. आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि बघा टेस्ट करून पण नक्कीच छान झाले असणार है ना. तर आता तर वाट पण खूप बघावी लागते, कधी पोटात जात आहेत असं वाटतंय. तर बीटचे आपले पौष्टिक असे कटलेट रेडी झालेले आहेत. तर आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून तुम्हाला आम्ही दाखवतो. तर तुम्ही पण या नक्की खायला या. तर बघा आपले बीटचे कटलेट रेडी झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की एकदा घरी करून बघा आणि आपल्या लहान मुलांना आवर्जून खायला द्या, त्यांना पण नक्की आवडती. तर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या भटकंतीनी खाद्यपदार्थ या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.